नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फंक्शनल डिसऑर्डर. आता काय असतो फंक्शनल डिसऑर्डर हे आपण आताच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आता फंक्शनल डिसऑर्डर्सचा जर का आपण विचार केला तर यामध्ये असं सांगता येईल की आपल्या शरीरात आणि आपल्या मेंदूमध्ये अनेक प्रकारचे कार्य सुरू असतात. जसं की विचार करणे, बोलणे, भावना व्यक्त करणे किंवा हालचाली करणे किंवा इतर काही गोष्टी ज्या डेली रुटीनमध्ये आपण करतो अशा गोष्टी. परंतु ह्या ज्या हालचाली आहेत किंवा हे जे कार्य आहेत, ह्या कार्यांमध्ये जर बिघाड निर्माण झाला तर व्यक्तीमध्ये शारीरिक दृष्टिकोनातनं असेल किंवा मानसिक दृष्टिकोनातनं असेल बिघाड निर्माण झालेले दिसतात. आता बिघाड कुठे निर्माण होतात तर एकतर त्याला फिजिकल त्रास होतो, एकतर त्याला बिहेवियरल त्रास होतो. आता बिहेवियरल त्रास हा सायकोलॉजिकल त्रास असतो, फक्त तो व्यक्तीला जाणवत असतो. पण जेव्हा CT स्कॅन केला जातो किंवा MRI केला जातो किंवा इतर इन्व्हेस्टिगेशन्स केल्या जातात आणि जेव्हा कुठलाही त्रास आढळून येत नाही, फक्त तो त्रास सायकोलॉजिकल असतो, तर अशा त्रासांना फंक्शनल डिसऑर्डर असं म्हटलं जातं. तर यामध्ये आपण जर फंक्शनल डिसऑर्डर्सच्या प्रकारांचा विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की फंक्शनल डिसऑर्डरमध्ये प्रमुख 3 प्रकार असतात. जसं की फंक्शनल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आपण त्याला म्हणतो. तर याच्यामध्ये बेसिकली काय होतं तर व्यक्तीचं चालणं, व्यक्तीचं बोलणं किंवा व्यक्तीच्या ज्या हालचाली असतात याच्यामध्ये बेसिकली बिघाड निर्माण झालेले आपल्याला दिसतात किंवा ते जे व्यक्ती आहे ते व्यवस्थित बोलू शकत नाही, व्यवस्थित चालू शकत नाही किंवा त्यांच्या ज्या हालचाली असतात त्या ॲबनॉर्मल व्यक्तींसारख्या दिसायला लागतात. तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो की फंक्शनल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे फंक्शनल स्पीच डिसऑर्डर. आता याच्यामध्ये काय होतं की व्यक्ती हा अडकत बोलत असतो किंवा व्यक्तीला इतरांचा जो आवाज आहे, इतर लोक जर त्याला काही सांगत असतील तर तो आवाज जो आहे तो त्याला ऐकायला येत नाही किंवा त्याच्यामध्ये पण बिघाड निर्माण झालेले असतात. पण याच्याशी रिलेटेड जेव्हा इन्व्हेस्टिगेशन्स केल्या जातात, डॉक्टर जेव्हा इन्व्हेस्टिगेशन्स करतात, पण इन्व्हेस्टिगेशन्समध्ये अशा कुठल्याही गोष्टी दिसून येत नाही. तर अशा किंवा हे जे आजार आहेत तर हे पूर्णपणे मानसिक आजारांमध्ये यांचा समावेश होतो आणि सायकोलॉजिकल ट्रीटमेंट जेव्हा आपण त्यांना देतो तेव्हा हा आजार पूर्णपणे बरा झालेला आपल्याला दिसून येत असतो. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सायकोजेनिक अँड नॉन इपिलेप्टिक सीझर्स. आता बेसिकली सीझर्स म्हणजे की झटके येणे. आता अशा स्थितीमध्ये रुग्णाला झटके यायला लागतात, परंतु याच्यामध्ये कुठलंही क्लिनिकल कारण स्पष्ट नसतं. त्यांना इपिलेप्सी हा आजार नसतो, झटके येण्याचा हा आजार नसतो, परंतु झटके येण्याचा आजार नसूनही त्यांना झटके यायला लागतात. पण याचा जो समावेश होतो याचा समावेश होतो फंक्शनल डिसऑर्डरमध्ये. जर आपण फंक्शनल डिसऑर्डर्सच्या लक्षणांचा विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की फंक्शनल डिसऑर्डरमध्ये इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर कुठल्याही अशा प्रॉपर गोष्टी किंवा क्लिनिकल गोष्टी सापडत नाही, फक्त रुग्णाला ते वाटत असतं. आता आपण असं म्हणू शकतो का की तो खोटं बोलत असतो किंवा त्याला ते जाणवतच नसतं, पण तो फक्त अटेन्शन घेण्यासाठी ह्या गोष्टी करत असतो, तर असं काही नाही आहे. त्यांना ते लक्षणं जाणवत असतात, त्यांना ते लक्षणं फील होत असतात, पण ॲक्च्युअल क्लिनिकली त्या गोष्टी खऱ्या नसतात. तर याच्यामध्ये आपण लक्षणांचा विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की व्यक्तीचा आवाज बंद झाल्यासारखा वाटणे, त्याला आवाज ऐकू न येण्यासारखं वाटणे किंवा त्याचे कान बधीर झाल्यासारखं वाटणे किंवा कानामध्ये काहीतरी इतर वेदना झाल्यासारख्या वाटणे किंवा इतर बोलण्या आणि ऐकू येण्या रिलेटेड समस्या ते सांगू शकतात. त्याचबरोबर त्यांना अशक्तपणा जाणवणे, हातपाय जड झाल्यासारखे जाणवणे, पाय असे थरथर कापल्यासारखे जाणवणे किंवा इतर अशा कॉम्प्लिकेशन्स यांच्यामध्ये दिसू शकतात. त्याचबरोबर त्यांना झटके येण्याची सुद्धा संभावना असते. जसं मी मगाशी सांगितलं की त्यांना झटके येतात, पण तो इपिलेप्सी हा आजार नसतो, पण त्यांना झटके जाणवतात. कधी कधी बोलताना ते अडकतात किंवा अडखडतात, त्यांना स्पष्ट शब्दाचा उच्चार करणं सापडत नाही किंवा इतर बोलण्याशी संबंधित इतर आजार त्यांना जाणवू शकतात. आता आपण जाणून घेऊया की फंक्शनल डिसऑर्डर जो आहे हा डिसऑर्डर होण्यामागची कारणे काय आहेत. तर याच्यामध्ये पहिलं कारण आहे स्ट्रेस. जर व्यक्तीला स्ट्रेसफुल सिच्युएशन व्यक्तीच्या जीवनात असेल किंवा व्यक्तीला जर स्ट्रेस असेल, तीव्र ताण असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा फंक्शनल डिसऑर्डर हा होऊ शकतो. दुसरं आहे जर सिव्हिअर अँझायटी किंवा डिप्रेशन सारख्या गोष्टी असतील तरी सुद्धा व्यक्तींमध्ये फंक्शनल डिसऑर्डर सारखे लक्षणं दिसून येऊ शकतात. त्याच्यानंतर जर भावनिक धक्का जर व्यक्तीला बसला असेल, जसं की ट्रॉमा जर व्यक्तीच्या लाईफमध्ये असेल किंवा खूप जास्त मोठा धक्का व्यक्तीला बसला असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा
फंक्शनल डिसऑर्डर सारखी लक्षणं व्यक्तीमध्ये दिसून येऊ शकतात. त्याचबरोबर त्यांच्या मनात जर एखाद्या गोष्टींविषयी संघर्ष सुरू असेल किंवा कॉन्शियसनेस कॉन्फ्लिक्ट्स अशा काही गोष्टी असतात, त्या गोष्टी जर असतील तर त्याच्यामुळे सुद्धा फंक्शनल डिसऑर्डर सारखी लक्षणं व्यक्तीमध्ये दिसून येऊ शकतात. आता बेसिकली याच्यामध्ये काय होतं तर मेंदू, मन आणि शरीर यांचं जे कॉर्डिनेशन आहे हे कॉर्डिनेशनमध्येच बिघाड निर्माण होतो. त्यामुळेच व्यक्तींना असे लक्षणं फील होत असतात. आता याच्यामध्ये मेंदूमध्ये बिघाड कसा निर्माण होतो किंवा मेंदू प्रभावित कसा होतो हे आपण जाणून घेऊया. आता मेंदूमध्ये आपला मेंदू जो असतो तो वेगवेगळ्या प्रकारे आपल्या बॉडीला सिग्नल देण्याचं काम करत असतो. जे न्यूरोट्रान्समीटर्स असतात, जी चेतासंस्था असते, ती चेतासंस्था काय करते की सिग्नल्स ट्रान्सफर करण्याचं बेसिकली काम करते. जेव्हा याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो, जेव्हा सिग्नल्स बॉडीमध्ये योग्य पद्धतीने पाठवले जात नाही, म्हणजेच त्यांची जी बॉडी असते ती व्यवस्थित असते परंतु जे सिग्नल्स प्रॉपर वेमध्ये पोहोचतच नाही आहे, तर त्याच्यामुळे जे कॉर्डिनेशन असतं ब्रेनचं किंवा जे न्यूरोट्रान्समीटर्स असतात त्यांचं आणि आपल्या बॉडीचं, जर ते कॉर्डिनेशन व्यवस्थित झालं नाही तर व्यक्तींमध्ये फंक्शनल डिसऑर्डर सारखे लक्षणं दिसून येऊ शकतात. बेसिकली जे व्यक्तीचं ह्युमन बॉडीचं ब्रेनचं जे फंक्शनिंग असतं ते फंक्शनिंगमध्येच बिघाड निर्माण झालेला असतो. आता फंक्शनल डिसऑर्डर्सचं निदान कसं केलं जातं? आता वेगवेगळ्या पद्धतीने निदान केलं जातं. न्यूरोलॉजिकल तपासणी करून सुद्धा याचं निदान करू शकतात. त्याचबरोबर सिटी स्कॅन आहे किंवा MRI आहे, या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून सुद्धा फंक्शनल डिसऑर्डरचं निदान केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर काही क्लिनिकल ऑब्झर्वेशन्स असतात, त्या ऑब्झर्वेशन थ्रू सुद्धा आपण याचं डायग्नोसिस करू शकतो. जर आपण विचार केला की फंक्शनल डिसऑर्डरवर उपचार काय आहेत, तर बेसिकली फंक्शनल डिसऑर्डरवर मानसोपचार आहेत. आता मानसोपचारामध्ये काय आहे, पहिलं की सायकोथेरपीज आहेत, म्हणजेच कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी त्यांना दिली जाते. जर त्यांच्या मनामध्ये काही नकारात्मक गोष्टी असतील, त्या नकारात्मक गोष्टींना सकारात्मकमध्ये बदलण्यासाठी कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी जी आहे ही खूप प्रभावी थेरपी आहे. त्याचबरोबर त्यांच्या मनात ज्या काही निगेटिव्ह थॉट्स आहेत किंवा स्ट्रेस रिलेटेड गोष्टी आहेत, अँझायटी रिलेटेड गोष्टी आहेत किंवा डिप्रेसिव्ह थॉट्स त्यांच्यामध्ये आहेत, तर अशा थॉट्ससाठी किंवा अशा एपिसोड्ससाठी कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी खूप प्रभावी असते. दुसरा उपचार म्हणजे स्पीच थेरपी. बऱ्याच रुग्णांमध्ये स्पीच रिलेटेड प्रॉब्लेम्स दिसून येत असतात. त्यांना प्रॉपर बोलता येत नाही किंवा त्यांचा आवाज निघत नाही किंवा ज्या इतर कॉम्प्लिकेशन्स जर अशा आवाजासंबंधी किंवा बोलण्याच्या संबंधित दिसून येत असतील तर त्यांच्यासाठी स्पीच थेरपी खूप महत्त्वाची आणि प्रभावी उपचार म्हणून आपण ओळखतो. तिसरा जो उपचार आहे तो म्हणजे फिजिओथेरपी. आता बऱ्याचशा रुग्णांमध्ये टिंगलिंग सेन्सेशन दिसतं किंवा व्हायब्रेशन दिसतात किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन दिसून येतात, तर त्याच्यासाठी सुद्धा फिजिओथेरपी हा खूप बेस्ट ऑप्शन आणि प्रभावी उपचार म्हणून ओळखला जात असतो. चौथा जो उपचार आहे तो म्हणजे औषधोपचार. आता औषधोपचार का की बऱ्याचशा वेळेस रुग्णांमध्ये स्ट्रेस रिलेटेड सिच्युएशन्स, अँझायटी रिलेटेड थॉट्स, डिप्रेसिव्ह एपिसोड्स किंवा डिप्रेसिव्ह थॉट्स दिसून येत असतात. तर ह्या गोष्टी कमी करण्यासाठी औषधोपचार खूप जास्त महत्त्वाचा असतो. आणि औषधोपचाराने काय होणार की ते न्यूरोट्रान्समीटर्स जे आहेत किंवा जे काही इनबॅलन्सिंग झालेलं आहे रुग्णाच्या ब्रेनमध्ये, त्या इनबॅलन्सिंग सारख्या गोष्टी स्टेबलाइज करण्याचं काम जे करणार ते औषधं करू शकतात. तर त्याच्यामुळे औषधोपचार सुद्धा तेवढाच महत्त्वाचा एक पार्ट आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे काउन्सलिंग. काउन्सलिंग किंवा समुपदेशन केल्यानंतर रुग्णाच्या मनातल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या नकारात्मक गोष्टी काढण्यासाठी किंवा त्यांना रिलॅक्स फील होण्यासाठी काउन्सलिंग आणि सोशल सपोर्ट किंवा इमोशनल सपोर्ट पण आपण त्याला म्हणतो. इमोशनल सपोर्ट, सोशल सपोर्ट आणि समुपदेशन ह्या तिन्ही गोष्टींचे जेव्हा कॉर्डिनेशन आपण करतो त्यावेळेस व्यक्तीच्या मनातल्या बऱ्याचशा भीती बाहेर निघून जातात आणि त्याला एक सकारात्मक वेमध्ये एक अप्रोच मिळतो. तो अप्रोच त्याच्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचा ठरत असतो. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की फंक्शनल डिसऑर्डरमध्ये व्यक्ती हा खोटं बोलत नसतो, त्याला त्या गोष्टी फील होत असतात. आता जसं मी मगाशी सांगितलं की त्यांचे जे न्यूरोट्रान्समीटर आहेत किंवा जे चेतासंस्था रिलेटेड गोष्टी आहेत, तर यांचं जे कॉर्डिनेशन आहे आपल्या मेंदूशी आणि आपल्या बॉडीशी, या कॉर्डिनेशनमध्ये बिघाड झाल्यानंतर ह्या गोष्टी दिसून येत असतात. तर त्याचा जो उपचार आहे तो प्रॉपर वेमध्ये जर उपचार झाला तर व्यक्ती हा पूर्णपणे बरा होतो आणि त्याचं आयुष्य चांगल्या पद्धतीने तो जगू शकतो. जर आपल्याला किंवा आपल्या प्रियजनांमध्ये फंक्शनल डिसऑर्डर सारखी लक्षणं जर एखाद्या रुग्णामध्ये दिसत असतील तर नक्कीच संपर्क करा शांतिबन मेंटल हेल्थ केअर सेंटर, वडगाव, बुद्रुक आणि कात्रज, पुणे येथे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.